चला प्लीज इकडे वामिका स्टार्स पालघर, प्लीज आपण त्या पोलवरती जास्त जोर देऊ नका. थोडंसं कर्टन पाडसून सर्वांना विनंती, जो प्रेक्षक राजा सुद्धा अगदी टच उभा आहे कर्टनला, थोडंसं मागे उभं राहा. हाय बॅकलिफ सिंगल येतोय. गौरीने मात्र पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आक्रमक इंटेंट दाखवला होता. या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय सुरुवात लीग स्टेजेसमध्ये मात्र मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न होता. नो बॉल आहे आणि त्या नो बॉल वरती केलाय प्रहार. येतो चौकार, दमदार असरदार नामदार चषकाचा चौकार आहे. गौरीने मात्र मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली होती, परंतु फिनिश करता आला नाही. या सामन्यामध्ये आक्रमकता दाखवते. दुसऱ्या चेंडूवरतीच मोठा प्रहार, पहिल्या चेंडूवरतीच बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. अजून एक बिग हिट, क्षेत्ररक्षक आहे परंतु अजून एक मिसफिल्ड. येतोय चौकार आणि धावांचा विचार केला धाव फलक 10 या आकड्यावरती आहे. दहा धावा धावफलकावरती आहे. 16 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. गौरीने मात्र इंटेंट पुन्हा एकदा आपण पाहिलं, खराब चेंडूवरती ती मात्र आक्रमण करणार आहे. अजून एक खराब चेंडू आहे, त्याच्यावरती अजून एक आक्रमक. नो प्लस 4. वामिका स्टार्स पालघर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये करते कमबॅक. 15 धावा धावफलकावरती आहेत. मेहुल पाटील सरांचा संघ आपण पाहतोय. मुंबई विभागामध्ये प्रथमच महिलांना प्राधान्य देणारा, अर्थातच एक अनुभवी संघ आपण पाहतोय. वामिका स्टार्स पालघर 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बॅकफुटवरती कट करण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क थोडंसं कमी राहिलं. कसकला आपण पाहतोय, हिच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची, परंतु सध्या परिस्थितीमध्ये संपर्क तितका चांगला होत नाहीये. फ्लिक ऑफ द रिसचा वापर तिथे झालाय. एक धाव तिथे सुद्धा भेटते आणि एका धाव्याने धावफलक 17 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र हलक्याने फक्त ड्राईव्ह केलंय. षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा धावफलकावरती आहेत. गौरीच्या फळीतून 6 चेंडू मागे 15 धावा आल्यात. 18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. वामिका स्टार्स पालघर संघ आपण पाहतोय. या संघाचा जर विचार केला, मेहुलजी पाटील सर या स्पर्धेचे अर्थातच पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुरुषांचा संघ सुद्धा वायकट या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. प्रथमच पालघर संघाचा गोलंदाजी मार्कवरती आपण रोहिणीला आता मात्र पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, तिच्यावरती केलाय प्रहार. गौरीच्या फळीतून येतो हा दमदार असरदार नामदार चषकाचा ब्रँडेड चौकार. 4 धाब्याने धावफलक आपण पाहतोय. 22 या आकड्यावरती आहे. थोडासा शॉर्ट चेंडू होता, त्याच्यावरती आपण पाहिलं हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न आहे. गौरी यावेळी ट्राय केलाय. वॉट अ शॉट. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं शॉर्ट बॉल होता, त्याला हाफ आर्म पुल केलं. या चेंडूवरती शॉर्ट बॉल जरी असला तरी इंटू द गॅप इंटू द कर्टन चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार.
अजून एक खराब बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 9+4च्या माध्यमातून तब्बल 31 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चौकारांची हॅट्रिक मात्र आपण पाहतोय. फलंदाज गौरीच्या माध्यमातून लगावली जाते. इंटेंट मात्र स्पष्ट दाखवले जात आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिसफिल्डच्या रूपामध्ये चौथा दमदार असरदार नामदार चषकाचा येतोय चौकार. कौतुक करावं लागणार इथे मात्र आपण विचार केला. गौरी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कुठेतरी चौकारानंतर बाद झाली, परंतु जर मैदानाच्या आतमध्ये थांबली असती तर कुठेतरी वामिका स्टार संघ त्या धावा पूर्ण करण्याच्या रेसमध्ये असता, परंतु जर तरला महत्व नाहीये. हलक्यातने खेळून काढले. फक्त 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 36 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र खराब स्ट्रोक सिलेक्शन. फुलटॉस चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. धावांचा विचार केला धावफलक 36 या आकड्यावरती आहे. 36. अजून एक चौकार येतोय. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 40 या आकड्यावर. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 ऑन द टॅली. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. बॉलर्स नेम ज्योती. अजून एक आपण मुख्य मंचावरती सत्कार करून घेऊया प्लीज. वीरेंद्रजी म्हात्रे सरांच्या सत्कारासाठी मी विनंती करतो प्लीज. नयन सर आपला शुभ असते. आपण एक महत्वाचा आदर सत्कार करूया. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार करणं गरजेचं आहे. नयन सरांच्या शुभ असते आपण वीरेंद्रजी म्हात्रे सरांचा करूया शुभ सन्मान, शुभ स्वागत. इथे मात्र आपण पाहिला फटका चांगला आहे गौरीच्या फळीतून. त्यानंतर मी विनंती करेन नयन सर आपल्या शुभ असते आपण वॉर्ड क्रमांक 100च्या नगरसेविका मात्र मॅडमांचा आदर सत्कार आपण करूया. मॅडमांचा आदर सत्कार आपण पाहतोय. असं नेतृत्व ज्याने मात्र खूप लोकांना इन्स्पायर केलंय. पुन्हा एकदा मी मान्यवरांचं हृदयाच्या अंतकणाने आभारी आहेत की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन झाले. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये प्लीज जॉईन व्हा.
हॅलो हॅलो हॅलो. 3 ओव्हर. चेक हॅलो चेक. वेलकम बॅक. धावांचा विचार केला धावफलक 59 3 षटकांच्या समाप्तीनंतर 59 ऑन द टॅली. 14 बॉल 41 वरती खेळताना आपण गौरीला पाहतोय. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची. घुटना टेक तमाशा ते कंप्लीट होईल का? वाट बघावी लागणार आहे अजूनही. बॉलच नेम आमच्यापर्यंत पोहोचवा. धावांचा विचार केला टीम टोटल आता मात्र जाऊन पोहोचणार आहे 63 आणि गौरीच्या टोटलचा विचार केला गौरी आता 45 वरती खेळते. हलक्यातने फक्त सिंगल परिपूर्ण केली आहे आणि सिंगलने मात्र धावफलक तिचं वैयक्तिक 46 वरती आणि सांघिक 64 या आकड्यावरती आहे. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची मात्र गौरीच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल का? क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल परिपूर्ण झाली आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिली हाफ सेंचुरी मैदानाच्या आतमध्ये वामिका स्टार्स पालघरच्या खेळाडूकडून पाहायला भेटेल का? गौरीने मात्र इंटेंट क्लिअर केलंय. चांगला फटका आणि पहिली हाफ सेंचुरी आपण पाहतोय महिलाच्या माध्यमातून. नामदार चषक 2025 अभिवादन करायचंय प्रेक्षकांना. गौरीला आपण पाहतोय अर्थातच पहिली हाफ सेंचुरी या संपूर्ण स्पर्धेची. टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण बघतोय कारण पहिला सामना गमावल्यानंतर वामिका स्टार्स पालघरने काय कमबॅक केलंय. धावफलक आजच्या दिवसातील उच्चांक त्यांच्या विरुद्ध हायस्ट टोटल गेला होता परंतु आता त्यांनी कमबॅक केला आणि तब्बल 70 धावा धावफलकावरती आतापर्यंत ठेवल्यात. अजून एक सिंगल. सेव्हन्टी 76 शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि इथे मात्र चौकार येतोय. धावांचा विचार केला धावफलक 80 आकड्यावरती 81चं टार्गेट आहे. एटी वनचं लक्ष आहे.
विकेटचं पतन आपण पाहतोय.
एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. विकेटचं पतन, फर्निचर डिस्ट्रॉय. वामिका स्टार्स पालघर संघ आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफूट वरती गेल्यानंतर या सामन्यामध्ये गौरीची अप्रतिम फलंदाजी, पहिली हाफ सेंचुरी आपण या स्पर्धेची पाहिली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय एक देखणं आयोजन नियोजनामध्ये वामिका स्टार्स पालघर मेहुलजी पाटील सरांचा संघ कुठेतरी अग्रेसर विजयाच्या उंबरठ्यावरती आता दिसतोय. कारण तब्बल मोठ्या धावांचा पाठलाग करताना 81चा पाठलाग करायचा होता आणि आतापर्यंत गडी बास झालेत 5 समोरच्या संघाचे. वानर सेना संघ आपण पाहतोय बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय झटका लागतोय. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. 81चा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. वाईड बॉल असतो. इथे मात्र डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 डिक्लेअर.